जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्दैवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 11 समास 2 चत्वार देव निरूपण। या भीम दशकामध्ये 11व्या दशकामध्ये सुरुवातीलाच पहिल्याच समासात समर्थांनी सिद्धांत निरूपण केलं आणि तो सिद्धांत सांगितल्यानंतर लोकधाटीनुसार कशा कशा प्रकारच्या उपासना चालतात आणि समाजामध्ये परमार्थाच्या बाबतीमध्ये काय काय विचारधारा आहेत, कसा गोंधळ होतो याबद्दल या समासामध्ये उघडपणे सांगितलेलं आहे। एक निश्चल आहे, एक चंचल आहे। चंचलामध्ये सगळा गुंता आहे पण निश्चलामध्ये गुंता नाही आहे। जो निश्चलाचा विवेक पाहतो असा लाखामध्ये एक आहे। तेव्हा निश्चलाचा निश्चयात्मक विवेक असणारा फार थोडा साधक, निश्चलाच्या गोष्टी सांगणारे भरपूर आहेत आणि चंचलात अडकणारेच ते लोक आहेत। चंचल चक्र पार करून निश्चलापर्यंत जाणारे फार 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 थोडे। याला महाभारतातील चक्रव्यूहाचं उदाहरण घेता येईल की फक्त अभिमन्यू आणि अर्जुन आणि अर्थात द्रोणाचार्य यांनाच या चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा माहित होता। बाकीच्यांना भेद करणं माहित नव्हतं। अभिमन्यूला तर आत जाणं माहित होतं पण बाहेर येणं माहित नव्हतं। त्यामुळं असंच हे चंचलाचं चक्र आहे। त्या चक्रामध्ये अडकून पडणारेच खूप आहेत। कदाचित ते निश्चलाबद्दल, परब्रह्माबद्दल, माया वगैरे या सगळ्या गोष्टी बोलतील पण स्वतः मात्र चंचलातच अडकलेले असतील। चंचलापासून चंचल उत्पन्न होतं, त्याच्यातच ते वाढतं, तेच मनावर बिंबतं आणि जन्मभर त्याचंच निर्वहन मनुष्य करत राहतो। म्हणून सगळी पृथ्वी ही जीवसृष्टी चंचलाकडेच धावते। चंचलामध्येच सगळं तिचं कार्य चालतं आणि चंचल सांडून निश्चळी पवाडे ऐसा कैसा। या चंचलाचा त्याग करून निश्चल पर ब्रह्मापर्यंत जाणारा जवळजवळ नाहीच असं म्हणता येईल। मुळात सिद्धांत असा की चंचल काही निश्चल होऊ शकत नाही आणि निश्चलाचं चलन होऊ शकत नाही। हे ज्याला कळलं त्यालाच नित्य आणि अनित्य याचा विवेक कळला आणि हा विवेक ज्याला कळला तो निश्चलापर्यंत जाऊन पोहोचला। गंमत अशी आहे की काही समजलंय असं वाटतं तोपर्यंत पुन्हा गोंधळ निर्माण होतो। काही समजलंय, काही उमजलं आहे असं वाटायला लागतं। काही इतरांना समजावून मी सांगतोय, सांगता सांगताच आपण कुठेतरी चुकलो असं वाटायला लागतं। अशी विचित्र स्थिती या परब्रह्माच्या संदर्भामध्ये निर्माण होते। म्हणून संदेह, अनुमान, भ्रम हा सगळा या चंचलामधला विषय आहे। संदेह निर्माण होणं, अनुमान करत बसणं आणि भ्रम निर्माण होणं। पण निश्चळी कदा नाही वर्म समजले पाहिजे। निश्चलामध्ये म्हणजेच त्या परब्रह्मामध्ये या कशालाही स्थान नाही हे समजून घ्यायला पाहिजे। आता चंचल हे आहे, हे सर्व मायेचं स्वरूप आहे। ती अर्थातच माईक असल्यामुळं म्हणजे अनित्य असल्यामुळं ती विलय पावते आणि लहान थोर म्हणावया कार्य नाही। त्याच्यात कमी झालं, काही जास्त झालं ह्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये, कारण मुळातच ते काल्पनिक आहे। ही सगळी माया मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेली आहे आणि 8 प्रकारे म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण अशी अष्टधा प्रकृतीनं विस्तारलेली आहे। तिच्यात नाना रूप निर्माण झाली आहे। अनेक उत्पत्ती, अनेक विकार, लहान थोर असे जीव निर्माण झालेले आहेत। अनेक पदार्थ यामध्ये अनेक रूप घेऊन प्रकट झालेले आहेत। आता मुळातच हे विकारशील असल्यामुळं त्यामध्ये विकार निर्माण झाला। सूक्ष्म जे होतं, ज्याला अव्याकृती आपण म्हटलं होतं, ज्याच्यामध्ये विकृती दिसत नव्हती, तिच्यातच विकार निर्माण झाला आणि ते स्थूल रूपामध्ये आपल्याला दिसायला लागलं। सूक्ष्म जडत्वास आले। मग काय झालं, अमर्याद दिसू लागले काहीच्या बाही आणि हे सगळं विस्तार, प्रचंड मोठा विस्तार हा दिसायला लागला।
अनेक शरीरं सुद्धा निर्माण झाली. त्यांना वेगळी वेगळी नावं दिली गेली. कुत्रा, मांजर, गाय, डुक्कर, हत्ती, बैल ही वेगळी वेगळी नावं त्यांना दिली गेली आणि प्रत्येक भाषेनुसार सुद्धा त्याच्यामध्ये भेद निर्माण झाला. मग अनेक रीती निर्माण झाल्या, अनेक दंडक निर्माण केले गेले. प्रत्येकाचा आचार आगळा वेगळा आहे, त्याच्यात भेद निर्माण झाले आणि लोक लोकाचारानुसार म्हणजे लोकांना त्या त्या ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार जी काही परंपरा निर्माण झाली त्याप्रमाणे वागण्याची सवय लागली. त्याला लोकाचार असं म्हणतात. ही सगळी शरीरं मुळात अष्टधा प्रकृतीची आहेत. लहान असोत मोठी असोत. म्हणजे एखाद्या मुंगीचं शरीर घेतलं तरी त्याच्यामध्ये पंचमहाभूत आणि त्रिगुण आहेत आणि प्रचंड मोठ्या देवमासाचं शरीर जरी घेतलं, हत्तीचं जरी शरीर घेतलं तर त्याच्यातही पंचमहाभूत आणि त्रिगुण आहेत. म्हणून आकार परत्वे किती वेगळी असली तरी सुद्धा बनलेली एकाच पदार्थाची आहेत. आणि त्यामुळं नाना मतं सुद्धा पुढे निर्माण झाली. त्या नाना मतांमध्ये पुन्हा पाखंड सुद्धा निर्माण झालं आणि मूळ परंपरेला विरोध करणारे बंड सुद्धा लोक करायला प्रवृत्त झाले. जसा प्रवाह निघालाय त्याप्रमाणे लोक चाललेले आहेत. याला म्हणतात प्रवाहपतित. सर्वसामान्य मनुष्य हा प्रवाहपतित असतो. जसा प्रवाह चाललाय त्यानुसार जायचं. सत्य काय, असत्य काय, न्याय काय, नीती काय, मर्यादा काय, इकडं सहसा तो बघायला जात नाही. कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाणं ही सोपी गोष्ट नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागतं ज्याला, तेव्हा बऱ्याच वेळेला त्याला एकट्यालाच लढा द्यावा लागतो आणि एकट्यानं लढण्याची हिंमत त्याच्यामध्ये नसते. अशा सर्वसामान्य लोकांना प्रवाहपतित असं म्हणतात. म्हणून हे प्रवाहात वाहत 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 जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, प्रवाह हा कायम कनिष्ठ अवस्थेला खाली घेऊन जाणार असतो. प्रवाह कधी वर घेऊन जात नाही. त्यामुळे जो ठामपणे उभा राहतो आणि सत्य, नीती, न्याय, सदाचार याला प्रमाण मानून जो जगतो, भले सगळं विश्व त्याच्या अंगावर तुटून पडो तरी सुद्धा तो डगमगत नाही, तोच थोर पुरुष म्हणून जगामध्ये म्हटला जाऊ शकतो. म्हणून जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला एक नाही. या दिशेनं प्रवाह चालला त्याप्रमाणे सगळे निघालेले. त्यामुळं पृथ्वीचा झाला गळाठा. आता पृथ्वीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. कोण मोठा आहे कोण लहान आहे काही कळायचं बंद झालं. कोण खरा कोण खोटा कोण जाणे कुणालाच माहिती नाही. कारण निश्चितपणे ज्ञान ज्याला असेल तोच सांगू शकतो की खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे. दुसऱ्या कोणाला सांगता येत नाही. आचार बहुकंचित पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगची झाला स्वाभिमाने. आपल्या आपल्या नीतीचा, आपल्या आपल्या रीतीचा, आपल्या आपल्या संस्कारांचा अभिमान घेऊन लोक जीवन जगायला लागले आणि त्यालाच सत्य मानून राहायला लागले. आणि काय परिस्थिती निर्माण झाली बघा. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड, भूता देवांचे थोतांड एकची झाले. काय परखड शब्दामध्ये समर्थ या सर्व लोकांचा समाचार घेत आहेत. ज्याला जसा वाटला तसा देव कल्पित केला, ज्याला जसा वाटला तसं भूतखेतांची कल्पना केली. भूत काय आणि देव काय सगळेच एकसारखे झाले आणि यांचं थोतांड सगळीकडं माजलं. मुख्य देव तो कळेना. या सर्व सृष्टीच्या मागे असणारा जो सच्चिदानंद परमात्मा आहे तो एकमेवाद्वितीय आहे, तो अनंत अपार आहे, तो निष्क्रिय आहे. तो काही कुणाला कळेच ना, त्याचं स्वरूपच लक्षात येईना. म्हणून मुख्य देव तो कळेना, कशाच काहीच मिळेना, एकाचे एक वळेना अनावर. त्यामुळे त्या परमात्म्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. ज्याला जो आवडतोय तोच देव पुढे करतोय आणि त्यानुसार त्याचं आचरण सुरू आहे. म्हणून असा विचार नासत गेला. कुणाचं सारासाराकडे लक्ष नाही. कोण लहान कोण थोर कळायचं बंद झालं. अशाच काही लोकांनी स्वतःची शास्त्र निर्माण केली. इथं वेदशास्त्रांबद्दल समर्थ बोलत नाहीयेत. लोकाचारातून काही लोकांनी शास्त्र मांडले, हे नंतरचे आहेत ना. काही काही संप्रदाय आलेले आहेत जे वेदविरोधी आपलं मत मांडतात. त्यांच्या संदर्भात समर्थ बोलतायत की शास्त्रांचा बाजार भरला. आता यांना खरं तर शास्त्र म्हणूच नाहीये, पण समर्थांनी खूप सन्मानपूर्वक त्यांना म्हटलेलं की शास्त्रांचा बाजार भरला आणि त्या सगळ्या देवांचा गलबला झाला. लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडती.
आमचा देव अमुक देतो, आमचा देव तमुक देतो, नवस करा, सायास करा, काहीतरी मागणं मागा. हे सगळे प्रकार लोक करायला लागले. आणि असं करता करता शुद्ध अध्यात्म, अव्यभिचारिणी भक्ती या सगळ्यांचा ऱ्हास झाला. शुद्ध ज्ञान, विमल ज्ञान नष्ट झालं. आणि मग काय झालं? ऐसे अवघे नासले, सत्य असत्य हरपले, अवघे अनायक झाले चहूकडे. कुणाचा कुणावर नियंत्रणच राहिलं नाही. मनाला येईल तसा समाज सगळा वागायला लागला. अनायक, ज्याला नेतृत्व नाही असा समाज झाला. इथं पारमार्थिक धार्मिक नेतृत्वाच्या संदर्भात समर्थ बोलतायत. अर्थात हा समास समर्थांच्या काळातील दुर्धर भयानक अशा परिस्थितीचंही दिग्दर्शन करतो, हेही लक्षात घ्यायला हवं. कारण समर्थांच्या काळामध्ये हिंदू समाजाला काही आपल्या धर्मशास्त्र नीतींचं ज्ञानच राहिलं नव्हतं. समर्थांच्या काळात महाराष्ट्रामध्ये तर 350 वर्ष दुष्ट दुर्जनांचं राज्य असल्यामुळं आणि उघडपणे हिंदूंच्या आचार विचारांवर बंदी आली असल्यामुळं नेमकं हिंदूंचा आचार काय हेच हिंदूंना कळायचं बंद झालं होतं. आणि अशी स्थिती असल्यामुळं समर्थांनी हे सगळं मांडून ठेवलेलं आहे की अशी अनायक स्थिती निर्माण झाली. लोकांना कळेच ना की आम्ही कसं वागायचं. हिंदू आहे म्हणजे मी नेमकं करायचं काय हेच त्यांना कळेना. पण तेव्हाची परिस्थिती होती, आजही परिस्थिती तशीच आहे. ती म्लेंछ दुर्जनांच्या प्रभावामुळे होती. आज पाश्चात्यांच्या लांगुल चालनामुळं आमची ही परिस्थिती आम्हीच आमच्यावर ओढवून घेतलेली आहे. तेव्हा तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती याच्यात फार काही फरक नाहीये. मग झालं काय पुढं? मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयास तेची थोर. कुठल्याही मताचा, माझं हे मत तुझं ते मत, एकत्र येऊन काम करायचं बाजूला राहिलं. मतामतांमध्ये भांडणं निर्माण झाली. आधी तर 6 शास्त्र, त्यांचे वेगळे वेगळे विचार, त्यामध्ये जे वेदांत शास्त्र म्हटलं जातं, ब्रह्मविद्या ज्याला म्हटलं जातं, जे 6वं शास्त्र वेदव्यासांचं, त्याच्यामध्ये पुन्हा 4 ते 5 मतांतर निर्माण झाली. द्वैतवाद आहे, विशिष्ट द्वैतवाद आहे, द्वैताद्वैतवाद आहे, विशुद्ध अद्वैतवाद आहे आणि केवल द्वैतवाद आहे. इतके सगळे वाद निर्माण झाले एका शास्त्रावर. उरलेली 5 शास्त्र तशीच, त्यांचे परत वेगळंच मत आहे. म्हणजे काय काय झालंय बघा. म्हणून मतामतांचा गलबला सगळीकडे निर्माण झाला. कोण कोणाला विचारत नाही आणि एकनिष्ठ आणि एकसंघ सनातन धर्माचे लोक हे राहीनासे झाले. प्रत्येक जण आपापल्या कंपूमध्ये राहायला लागला, आपल्या आपल्या विभक्त पद्धतीनं जीवन जगायला लागला. आणि फार मोठी हानी या हिंदू समाजाची झाली. आणि काय झालं? असत्याचा अभिमान लोकांनी घेतला, त्यामुळे त्यांचं पतन झालं. म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. म्हणून ज्ञानी लोक काय करतात? सत्याचा शोध घेतात, म्हणजे भगवंताचा शोध घेतात. लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास कर तळामळ. लोक ज्या ज्या गोष्टी बोलतात, असं करू तसं करू, त्या भगवंताची अशी प्राप्ती करू, तो भगवान जणू काही हातावरती एखादा आवळा ठेवल्यानंतर जसा तो स्पष्ट दिसावा तसं तो परमेश्वर त्यांना स्पष्ट दिसतो. म्हणून या ज्ञान्यांना आपण, विवेकी लोकांना आपण शरण गेलं पाहिजे. लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती सावध आहे का. म्हणून समर्थांनी त्याला थोडं एक 4 स्तरांमध्ये त्याची विभागणी केली, कॅटेगरायझेशन केलं. तर 4 कॅटेगरीज काय आहेत? पहिलं आहे ते प्रतिमा पूजन, दुसरा आहे तो अवतार महिमा, तिसरा आहे ते अंतरात्म्याचं ध्यान आणि चौथा आहे तो निर्विकारी म्हणजे परमात्मा परब्रह्म. या 4 रूपांमध्ये देवतांचं भजन पूजन लोक करतात. सगळ्यात खालचा स्तर आहे तो मृत्तिका धातू पाषाणादिक ऐसिया प्रतिमा अनेक. बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. प्रतिमांच्या देवांचं म्हणजे मंदिरात जाणं, देवाचं पूजन करणं, आपल्या देवघरातल्या देवाचं पूजन करणं, नंतर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं अधिष्ठान ठेवणं वगैरे वगैरे, हे जे सगळं केलं आहे हे प्रतिमा पूजनाचं स्वरूप आहे. त्यानंतर मग तो अभ्यास पुढे वाढवतो आणि तो आता या अवताराकडे जातो.
ज्या देवाचं मी दर्शन या प्रतिमेमध्ये घेतोय त्याचं ग्रंथांमध्ये काय वर्णन आहे, तो कसा दिसतो, काय आहे, हा त्याचा अवतार कसा आहे, हे पाहण्यासाठी तो प्रवृत्त होतो आणि मग तो तिकडे जातो आणि मग त्याचं जपध्यान तो करायला लागतो, त्याचं चरित्र वाचायला लागतो, कथा कीर्तनाच्या माध्यमातून तो त्या देवाचं भजन पूजन करायला लागतो. मग त्याच्या लक्षात येतं की हे आकारमान असणारं जे काही स्वरूप आहे ते काही अंतिम स्वरूप नाहीये, सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारा तोच भगवान आहे. मग तो आणि पुढच्या टप्प्याला अंतरात्म्याच्या स्तरावर जातो. वासुदेव सर्वमिती महात्मा सुदुर्लभः नाना देही देव एक विराजे नाना नाटक लीळा सुंदर रूप साजे नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गती माझे अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. असा जो अंतरात्मा आत्माराम आहे त्याचं ध्यान हे लोक करायला लागतात. तो द्रष्टा आहे, तो साक्षी आहे, तो ज्ञानात्मा आहे असं मानतात. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन काहीच विकारवंत शिल्लक न राहता केवळ निर्विकार असा परब्रह्म परमात्माच शिल्लक राहतो. अशा स्थितीला जेव्हा हे जातात, ती धारणा त्यांची जाते, तेव्हा ते निश्चल ब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचतात. म्हणून पहिला नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. निर्विकारी म्हणजे परब्रह्म. या 4 प्रकारच्या देवांचं पूजन संपूर्ण सृष्टीमध्ये केलं जातं. याच्या वेगळा अजून 5वा देव कोणताही नाही. काही लोक साक्ष देव मानतात, म्हणजे आत्म्यालाच देव रूपामध्ये मानतात. साक्षी भवानं म्हणजे त्याला आपण चतुर्थ अवस्था, तुरीय अवस्था म्हणतो, त्या अवस्थेमध्ये देवाचं पूजन करतात, प्रत्येगात्म्याच्या रूपामध्ये करतात. पण हे जरी असलं तरी अष्टधा प्रकृती काय आहे ही लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून प्रकृतीमध्ये असणारा देव त्याचा स्वभाव सुद्धा प्रकृतीयुक्तच आहे, म्हणजे तोही विकारवंतच आहे, हे ज्ञानी पुरुषांना माहीत असतं. म्हणून जो निर्मलाचं ध्यान करेल तो निर्मल होईल, जो जयाला भजेल तयासारखा तो होईल. म्हणून नीर आणि क्षीर हा विवेक राजहंसांना जसा कळतो तसं सार आणि असार हा विवेक महापुरुषांनाच कळतो. म्हणून चंचलाचं ध्यान करणारे सहजच चंचलत्वाकडे जातात, निश्चलाचं भजन करणारे निश्चल अनंत स्वरूपामध्ये होऊन जातात. आणि म्हणून प्रकृतीसारखे चालावे. समर्थांनी सिद्धांत सांगितला ज्ञानी लोकांसाठी काय, की लोक सर्वसामान्य असतात, त्यांच्यासारखंच आपलं आचरण ठेवावं, परी अंतरी शाश्वत ओळखावे. आतमध्ये मात्र त्या सच्चिदानंद स्वरूप परमात्म्यालाच ओळखावं, तोच एकमेव सत्य आहे ही भावना असावी. आणि सत्य होऊन स्वतः त्याच्याशी तद्रूप होऊन वर्तावे लोकांऐसे, लोकांना झेपेल असंच वागावं. लोकांच्या दृष्टीनं फार कठीण, लोकांना सहन करता येणार नाही, लोकांना समजणार नाही असं ह्या महापुरुषाचं आचरण असू नये, असा सुंदर समन्वय समर्थांनी सांगितला. आणि हा चत्वार देव निरूपणाचा समास इथं समर्थ पूर्ण करतात. जय जय रघुवीर समर्थ.